फिल्डिंग डिपार्टमेंट पहिले तर लॉंग ऑन वरती एक फिल्डर आहे, त्यानंतर मिड विकेटला एक फिल्डर तैनात केलेला आहे, मिड ऑफ फ्लाइट फिल्डर आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हर पॉइंट, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, थर्ड मॅन फाईन लेग आणि शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे फिल्डर आपण पाहू शकतो. आणि पहिला चेंडू क्रॉस बारेट फटका, वॉट शॉट, वॉट कनेक्शन, चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं जितूचं षटकारानं. साई बजागे यांचा संघ आपण पाहतो या जय सावरदेव किरावली. आणि दुसरीकडे जर पाहिलं तर भगवानजी पाटील यांचा संघ आपण पाहतो बेबी स्पोर्ट इताडे. अशी लढत तुम्ही या ठिकाणी अनुभवता. आणि या पहिल्या चेंडूवरती श्रीगणेशा पाहायला आपल्याला षटकारानं स्वागत केलं गोलंदाजाचं. विनोदच्या बॅटमधून पहिला षटकार पाहिला आपण. हो या ठिकाणी मात्र चेंडूला आपटी दिली, फुल करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र वेगाने ट्रॅव्हल झाला. डिप स्क्वेअरकडे फिल्डर आहेत साहिल, चांगली फिल्डिंग त्याच्याकडे आणि चांगली फेक सुद्धा पाहायला आपल्याला. फक्त एकच धाव इथे मात्र घेण्याची संधी होती. यानंतर दोन्ही संघानं रेडी राहायचं आहे. यानंतर आपण आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरा सामना पाहणार आहोत. जय सावरीदेव एलकुंदे विरुद्ध संजय स्पोर्ट सावध या दोन्ही संघांना विनंती असेल की आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायची आहे, कारण इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी या ठिकाणी केली जाणार आहे. जितू राऊंड द विकेट मार्गस्थ होतोय. ओरपीची ऑन साइडला पुन्हा एकदा जबरदस्त जी सुरुवात विनोदने केली ती सुरुवात पप्पू करत असताना चेंडूला पाठवला स्क्वेअर लेगच्या बाहेर 7 धावांसाठी. नेहमीच जिथे वारा तिथे मारा असा मात्र संदेश देत असतात. आणि त्याच ठिकाणी पाहू शकाल ज्या ठिकाणी वारा वेगाने वाहतोय त्याच एंडला आता मात्र या ठिकाणी मोठमोठे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 13 वरती जाऊन पोहोचते. या ठिकाणी पाहू शकाल थोडासा दूरवर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला, फलंदाज बीट झाले, स्त्रिक सुद्धा बीट झाले आणि चेंडू मात्र शॉट थर्डमॅनला मात्र या ठिकाणी स्टॉप करण्यात आला. पहिला निर्धाव चेंडू इथे मात्र हाताळतोय गोलंदाज जितू. धावसंख्या स्थिर आहे, बिनगडी बाद 13 धावा. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय जितू, कारण 2 षटकार पाहिले आपण या ओव्हरमध्ये. जितूकडे नक्कीच ते कौशल्य आहे, गुणवत्ता आहे की तो नक्कीच या ठिकाणी वापसी करू शकतो आपल्या संघासाठी. फुलटॉस होता, टर्न केलाय आणि मात्र या ठिकाणी मिस जजिंग पाहायला मिळाली आणि त्याचमुळे मात्र फलंदाजांना संधी मिळाली त्या ठिकाणी एकूण 2 धावा पूर्ण करण्याची. कॉलिंग खूपच छान पाहिले आपण. पॉवर प्लेच्या खेळामध्ये आहे नक्कीच गॅप खूप मोठे असतात आणि तुम्ही जर एखाद्या वेळी जर गॅप शोधले तर मात्र तुम्हाला धावा मिळण्याची जास्त शक्यता तिथे मात्र निर्माण होत असते. आणि तोच फटका इथे मात्र पप्पून फक्त दिशा दाखवली चेंडूला आणि 2 धावा मात्र पूर्ण केल्या. हो आता मात्र शॉर्ट टाइम पोल फटका चांगला आहे, डीप मध्ये कुठला फिल्डर नाहीये, निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर एका टप्प्याच्या साह्यानं 4 धावांसाठी. खूपच मागडा षटक पाहिला आपण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल जितून 19 धावा खर्च केला, त्याला सफलता प्राप्त करता आली नाहीये. आणि आज नक्कीच पहिल्याच सामन्यापासून पाहतो की कुठेतरी फलंदाजांचा मात्र रंग आज वेगळा पाहायला मिळतोय. काल कुठेतरी धावांसाठी संघर्ष होत होता, परंतु आज तसं मात्र केलं नाही, कारण जो वातावरण पाहतो अगदी क्रिकेटसाठी पोषक वातावरण आहे. आणि पुढे सूर्यदेवता आज या स्पर्धेवरती प्रसन्न झालेला आहे. काल थोडंसं आपण पाहिलं तर नक्कीच मॉर्निंग सिस्टम थोडासा ड्यू फॅक्टर होता, परंतु आज तसं काही मात्र पाहायला मिळालं नाही. आउटफील्ड सुद्धा मात्र खूपच फास्ट आहे, टणक आहे. आणि आज विकेटवरती मात्र नक्कीच पाहिलं तर कुठेतरी ही खेळपट्टी आज फलंदाजासाठी नंदनवन ठरत असताना दुसऱ्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज गणेश उर्फ गणू.
प्रत्येक खेळाडूला एक टोपण नाव असतो. सध्या आपण पाहतोय की अनेक ठिकाणी आपण ही टोपण नावं पाहत असतो. त्यापैकी हा गणू मात्र पाहूया कशा रीतीने वापसी करतोय का, की जी सुरुवात आज सौरदेव किरोली संघाने मात्र पहिल्या ओव्हरमध्ये केली तीच सुरुवात मात्र नक्कीच सातत्य मात्र पाहायला मिळेल का. पायाबडी खूपच छान पाहिली आपण. दोन्ही फलंदाज चांगल्या लयमध्ये आज पाहायला मिळत आहेत, पप्पू आणि विनोद. परंतु गणू दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र पाहूया कशा रीतीने मात्र हाताळणी करेल. पहिला चेंडू आणि मात्र जे स्वागत जितूचं केलं तोच स्वागत करत असताना विनोद गणूच पहिल्याच चेंडूवरती मात्र या ठिकाणी कडक प्रहार. मिळतील एकूण 6 धावा. काल सुद्धा आपण किरवली गावातून 2 संघ इन ॲक्शन मध्ये पाहिले, जय मल्हार किरवली आणि आरडे 11 किरवली. त्या संघाचा मात्र नक्कीच प्रवास संपन्न झाला. परंतु आज जय सौरदेव किरवली चांगल्या मूडमध्ये आहे. वेलकम विजय वाकडे. एलकुंदे संघाचा सुद्धा मात्र या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे आणि त्यांना तुम्ही नेक्स्ट मॅचमध्ये मात्र खेळताना पाहायला मिळणार आहेत. संजय स्पोर्ट्स सावध संघाच्या विरोधात चेंडू पेस फुलटोस आहे. मिस टायमिंग लॉंग ऑन वरती फिल्डर सज्ज आहे. चेंडू पर्यंत पोहोचतो. जजमेंट चांगला आणि जबरदस्त हातांची जोडी तिथे पाहायला मिळाली. पहिला धक्का लागत असताना सावरदेव किरवली संघाला विनोदच्या रूपानं. करणनं मात्र हा झेल संपादित केला. करण, जितू, केतन, साहिल यांची फिटनेस आपण जर पाहिली तर अगदी सडपाताळ लवचिक आहे आणि तसेही क्रिकेटच्या खेळामध्ये फिटनेस असणं फार गरजेचं आहे आणि तशा प्रकारची मात्र निगेज बॉडी लँग्वेज आपल्याला या ठिकाणी या खेळाडूंची आपण पाहतोय आणि त्याचमुळे मात्र करणनं कुठल्या प्रमाणे ती या ठिकाणी चूक केली नाहीये आणि चेंडूपर ते आपण जर पाहिलं तर शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी लक्ष केंद्रित केलं. तर रायटी विनोद बजागे बाद झाला आणि त्यानंतर आता मात्र लेफ्टी विनोद बजागे आलाय तिसऱ्या क्रमांकावरती. पहिल्या धक्का लागत असताना किरवली संघाला एकूण 25 या धावसंख्येवरती गणूला पहिली सफलता मिळाली. त्यांनी आपल्या संघाला पहिली सफलता प्राप्त करून दिली आणि ती सफलता विनोदची होती कारण जो विनोद चांगल्या मूडमध्ये होता. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले होते. फक्त 3च चेंडूचा त्याने सामना केला आणि 3 चेंडूमध्ये आपल्या संघासाठी तब्बल 13 धावांचं योगदान दिलं. परंतु गणूचं मी कौतुक करेन कारण पहिल्या ओव्हरमध्ये वेगाने धाबा होत्या. त्याच्यात पहिल्या चेंडूत षटकार आला होता परंतु त्याच्यानंतर त्यांनी वापसी केली असं म्हणायला हरकत नाहीये. चलो आपली दिली जबरदस्त स्क्वेअर कटचा फटका अगदी शॉर्ट पॉइंटच्या डोक्यावर चेंडूला फक्त दिशा दिली आणि पाठवलं चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. कडक स्माइल डोल्यावर पोरी फिदा. याला म्हणतात चेंडूच्या मिरिटवरती फटका. चेंडूला येऊ दिलं आणि काय समोरच्या दिशेने अगदी स्क्वेअर कटचा फटका अगदी शॉर्ट पॉइंटला फिल्डर होता. विनोदला ठाऊक होतं की मात्र डीप मध्ये कुठला फिल्डर नाहीये. जर आपण या खेळाडूला मात्र बीट केलं, या फिल्डरला बीट केलं तर मात्र नक्कीच चौकार वसूल करू शकतो आणि तोच चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. क्लासिकल स्ट्रोक. आता मात्र या ठिकाणी थोडंसं पुढे जाऊन खेळण्याचा मात्र या ठिकाणी ड्राईव्ह करण्याचा त्याचा उद्दिष्ट होता. सिंगलसाठी मात्र फटका त्यांनी सजवला होता परंतु चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कुठलाही संपर्क झाला नाही. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळाली. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 1 गडी बाद 29 धावा 29. दुसऱ्या षटकाचा खेळ अजूनही मात्र मार्गस्थ. प्रत्येकी 4-4 ओव्हरची मॅच आपल्याला ती मात्र पाहायला मिळते. स्वर्गीय गीता भोईर स्मृती चषक 2024 बालगोपाल सोनाले पाडा यांच्या वतीनं मात्र ही 3 दिवसांचा हा उत्सवच आपण म्हणू शकतोय.
पुन्हा आता मात्र विकेटचा फटका, पुन्हा मात्र त्याच गॅपमध्ये चेंडू मात्र ठिकाणी वेगानं ट्रॅव्हल झाला, चेंडू पुढे रेस सुरू आहे आणि शेवटच्या क्षणाला मात्र ठिकाणी चेंडूला जाऊन उतरून फेक करतील तोपर्यंत 2 धावा तिथे मात्र सहजपणे पूर्ण केल्या. चांगला खेळ, अगदी चांगला तकनीकचा वापर, कुठल्याही प्रकारचं दडपण न घेता असताना फ्री माइंडने मात्र ठिकाणी आज सौरदेव किरवली संघाचे फलंदाज कामगिरी करतायत आणि असं होणं गरजेचं आहे. कारण तुम्ही ज्यावेळी एखाद्या स्पर्धेमध्ये उतरता त्यावेळी तुमचा माइंड जो सेट आहे तो मात्र नक्कीच अगदी फ्री असणं फार गरजेचं असतो. जी काहीतरी चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न पण तो फुलटॉस चेंडू होता आणि मात्र काय सुंदर ड्राईव्ह केला अगदी स्ट्राईक ओव्हरच्या दिशेनं. ज्यावेळी चेंडू मिडलिंग झाला अगदी स्वीट साऊंड मात्र ऐकायला मिळालं. अगदी कडक शॉट होता परंतु चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर मात्र गेला नाही, कारण साहिलची चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली आणि अशा रीतीने 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 1 गडी बाद 33. यानंतर सौरई एलकुंदे विरुद्ध संजय स्पोर्ट सावच एलकुंदे संघाचा संघनायक आमच्यामध्ये आलेला आहे. तर संजय स्पोर्ट सावच संघाला सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा त्वरितच नाणेफेकीसाठी यायचं आहे. दरम्यान या ठिकाणी सन्माननीय अखाजी रघुनाथ तरे साहेबांचा या ठिकाणी शुभागमन दिलेला आहे. त्यांच्या माध्यमातून जे आपण थेट प्रेक्षेपण पाहतोय मित्रांनो लाईव्ह, त्यासाठी आम्हाला मोलाचं सहकार्य त्यांच्या वतीने लाभलेलं आहे. त्यांचा मी मनापासून हृदयाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करतो आणि हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. असंच प्रेम तुमचं नक्कीच आमच्या आयोजकांवर राहील याच अपेक्षा तुमच्याकडे आम्ही सदैव बाळगतो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा, 16.50च्या सरासरीने आतापर्यंत धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळाल्या. पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर तब्बल 19 धावा जितून खर्च केला होता आणि त्यानंतर दुसऱ्या षटकाचा आपण जर विचार केला तर गणून एक सफलता नक्कीच प्राप्त केली, परंतु त्याने सुद्धा 14 धावा खर्च केल्या आणि आता मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये साहिलचा वापर केला जातोय. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, त्यानंतर एक वाईडिश मिड ऑफ लाईक फिल्डर आपण पाहू शकता. त्यानंतर शॉर्ट पॉईंट लाईक फिल्डर आहे, डीप मध्ये कव्हर पॉईंट आहे, त्याच्यानंतर लॉंग ऑन वरती फिल्डर पाहू शकाल, मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आहे. अशा प्रकारची ही व्यूहरचना तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय. आणि या ठिकाणी मात्र ज्या वेगाने चेंडू हाताला गोलंदाजानं त्याच वेगाने चेंडूला पाठवला अगदी लॉंग लेगच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. दिल में है प्यार तेरा होठ. ती महान करून दाखवतोय फलंदाज गुरुनाथ उर्फ पप्पू. आज बॅटचा फ्लो खूप छान आहे पप्पूचा. आपण विचार जर केला तर चेंडूला मात्र परफेक्ट मिडल करतोय आणि खास वैशिष्ट्य गॅप शोधतोय. पुन्हा आता मात्र अडकणी आखूट टप्प्याचा चेंडू मात्र पूल केलाय सक्सेसफुल. वॉट अ शॉट. 7 धावांसाठी षटकार. त्याप्रमाणे आज पप्पू मूड मध्ये आहेत, त्याच अनुषंगाने आज आमचे डीजे ऑपरेटर सुद्धा मूड मध्ये आहेत. आणि की जरा समालोचकाला जर नक्कीच डीजेची चांगली साथ मिळाली तर मात्र समालोचन एवढं कठीण जात नसतं आणि ती साथ आज आम्हाला नक्कीच डीजेच्या माध्यमातून लागत आहे. आणि प्रिन्स मूवीज के क्या कहने, किंग ऑफ टेलिकास्ट, जबरदस्त चित्रीकरण या स्पर्धेचा. खराब चेंडू होता, डाबा स्टिकवर फुलटॉस, परंतु एलिव्हेशन मात्र बरोबर झालं नाहीये. मित्र म्हणे की संधी सोडली या ठिकाणी पप्पूनं. तो थोडंसं स्वतःवरती निराश आहे. हा चेंडू सुद्धा मात्र नक्कीच मित्र म्हणे की बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाणं गरजेचं होतं, परंतु थोडासा लवकर शॉट पिक केला, चेंडू थोडासा उशिराने आला आणि त्याचमुळे मात्र जे मिलन होणं गरजेचं होतं ते मिलन मात्र झालं नाहीये आणि एकच धाब्यावरती त्याला मात्र समाधान राहावं लागलं. त्या ठिकाणी 44 धावा धाफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 50चा धावा, 50चा जो आकडा आहे तो आता मात्र सहजपणे या ठिकाणी सौरदेव किरवली संघ मात्र नक्कीच क्रॉस करेल, त्यात काही शंका नाहीये. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आणि त्याचमुळे वारंवार प्रत्येक चेंडूवरती पाहू शकाल वेगवेगळी फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये आपल्याला चेंजेस पाहायला मिळत आहेत.
ओव्हरपिच चेंडू ऑन साइडला, उंची जास्त परंतु अंतर कमी मिळाला. याचं कारण हवेच्या विरुद्ध फटक्या विरोध खेळला आणि त्याचमुळे मात्र मैदानाच्या आतमध्ये कुठल्या प्रमाणे चूक केली नाही. करण होते त्या ठिकाणी. दुसरा झेल टिपत असताना या मॅच मध्ये आणि दुसरा धक्का लागतो या ठिकाणी जय सावरदेव किरवली संघाला. हवेच्या विरोधात मात्र हा फटका त्यांनी सजवला आणि त्याचमुळे मिडविकेटला मात्र करण कुठल्या प्रमाणे चूक केली नाहीये. स्कायर झेल होता परंतु कॅचिंग ला जबाब. दोन्ही विनोद आता मात्र या ठिकाणी माघारी परतले आणि आता मात्र पप्पूची साथ देण्यासाठी नवीन फलंदाज नितीन भंडारी आलाय चौथ्या क्रमांकावरती. नितीनने सुद्धा अनेक ऊन पावसाळे पाहिलेले आहेत. क्रिकेटचा खेळ आपण जर पाहिला तर अनेक वर्षाचा अनुभव त्याच्याकडे आहे. अनेक वर्ष त्याने मात्र आपल्या गावाची नक्कीच सेवा केली क्रिकेटच्या माध्यमातून. दांडगा अनुभव त्याच्याकडे आहे आणि तो अनुभव आता मात्र नक्कीच झोपावला लागेल कारण स्टार्ट खूप छान मिळालेला आहे. सुरुवात चांगली मिळालेली आहे तर नक्कीच कुठेतरी डावाचा अंत सुद्धा मात्र चांगला होणं गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने तुम्हाला आता मात्र या ठिकाणी बॅटिंग करावं लागेल. परंतु या ठिकाणी गोलंदाज साहिलला मात्र पहिली सफलता मिळाली. ओव्हरपिच चेंडू सरळ बॅटे लॉफ्टेड ड्राईव्ह केलाय परंतु मिडविकेटला पुन्हा आता मात्र या ठिकाणी झेल उडाला परंतु जितूकडनं मात्र चूक पाहायला मिळाली. एक वेगळ्या स्टायलिशने मात्र त्याने झेल पकडण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू हातामध्ये त्याच्या व्यवस्थित विसावला नाही. अगदी धर्तीवरती दान झाला आणि पहिल्या चेंडूवरती नितीनला मात्र जीवनदान मिळतो. या ठिकाणी जीवनदानाचा नक्कीच त्याला फायदा उचलेल का नाही. धावसंख्या सिंगलच्या वतीनं 45 आकड्यावरती मात्र नक्कीच जाऊन पोहोचतोय. 2 विकेटच्या झुरावरती. पप्पू चांगला टच मध्ये आहे. पप्पूच्या बॅटमध्ये आतापर्यंत आपण विचार केला तर एकूण षटकार आले 2 आणि चौकार आले 2 आणि त्यानंतर इष्ठा उद्ध्वस्त केल्या. पाहू शकाल या ठिकाणी रिप्ले मध्ये आय थिंक थोडंसं शफल होणं मात्र खेळण्याचा त्याने प्रयत्न केला होता. यस पूर्ण इष्ठा तिथे मात्र नक्कीच पाहायला मिळाल्या आणि त्याच मात्र नक्कीच उद्ध्वस्त केला गोलंदाजानं. कारण म्हटलं जाते की एखाद्या वेळी जर आपल्या घराचा जर दरवाजा उघडा असेल तर मात्र त्या घरामध्ये कधी कधी चोरी होत असते आणि त्याचमुळे मात्र तिने इष्ठा उघड्या ठेवल्या पप्पून आणि परफेक्टली निशाणा साध्य केला गोलंदाज साहिलनं आणि त्याच्या खात्यामध्ये ही दुसरी सफलता पाहायला मिळाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर चांगली वापसी मित्र म्हणेन कारण पहिल्या 2 चेंडूवरती साहिलनं 10 धाबा खर्च केल्या होत्या परंतु त्या पुढील 4 चेंडूचा आपण जर विचार केला तर फक्त 2 धावा खर्च करत 2 विकेट्स प्राप्त केल्या म्हणजे एका स्पेलमध्ये त्याने धावा खर्च केल्या 12 आणि आता मात्र किरोली संघाची सांघिक कामगिरी जर पाहिली तर 3 गडी बाद एकूण 45 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. संजय स्पोर्ट्स आवाज संघ प्लीज विनंती असेल की आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे कारण एलकुंदे संघ इथे दाखल झालाय कारण इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी होणारच आहे. जर इनिंग ब्रेकमध्ये एखाद्या संघाचा संघटक उपस्थित नसेल तर त्याला मात्र 2 धावेने पेनलाइज केले जाणार आहे. शेवटचा ओव्हर आहे आणि या गोलंदाज सज्ज होतोय केतन पाटील. या ठिकाणी पाऊस मिस टायमिंग चेंडू बराच वेळ हवेत मिडविकेटला मात्र फिल्डर सज्ज आहे जितू इथे आता चूक करणार नाहीये आणि अखेर मात्र या ठिकाणी नितीन भंडारीचा प्रवास संपन्न झाला. लागणार हा 4था धक्का किरवली संघाला. झाला नवीन फलंदाज एकीकडे पाहू शकाल नॉन स्ट्राईक एंडवरती पिंटे आहे तर ऑन स्ट्राईकवरती आता मात्र लेफ्ट आर्म बॅटर राहुलला मात्र या ठिकाणी प्रमोशन दिलाय बॅटिंग करण्यासाठी 6व्या क्रमांकावरती आलाय.
चांगली वापसी बीबी स्पोर्ट इदाडे संघाच्या वतीने पाहायला मिळाली. फुल टॉस प्लेक मनगडी फटक्याचा वापर, परंतु काय जबरदस्त झेल, अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये गणू होते त्या ठिकाणी उभे, कुठल्या प्रमाणे चूक केली नाहीये. आणि ज्या पावलानं राहुल आला त्याच पावलानं आता मात्र माघारी जावं लागेल. धक्का क्रमांक 5 वा लागतो किरवली टीमला. धावा जोडल्या होत्या 12 आणि स्लॉग ओव्हरमध्ये आता मात्र एकही धाव खर्च केली नाही गोलंदाज केतन पाटीलनं. जबरदस्त वापसी मी तर म्हणेन. असं एक क्षण वाटलं होतं की नक्कीच कुठेतरी 65-70चा आकडा पहिल्या इनिंगमध्ये मात्र नक्कीच पाहायला मिळेल, परंतु त्यानंतर गोलंदाजाने कमबॅक केलं, पलटवार केलं. फुलटॉस हा फटका सुद्धा हवेत केला, डीपमध्ये फिल्डर जितू आहे आणि पकडला झेल. दुसरा झेल जितूच्या हातामध्ये जात असताना आणि हेमंत सुद्धा मात्र या ठिकाणी एकही धावाचा आपल्या संघाला योगदान देऊ शकला नाहीये. धक्का क्रमांक 6 किरवली टीमला लागत असताना पहिली विकेट सॅट्रिक केतन पाटीलच्या नावावरती जात असताना जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी केतनच्या वतीने आपण पाहिली. नवीन फलंदाज कुणाल आलाय. जबरदस्त चेंडू, अगदी ऑफस्ट्रीचा चेंडू ऑनसाईडला खेचून मारण्याचा प्रयत्न केला. काय जबरदस्त कमबॅक केलाय. आणि हेच तर क्रिकेट आहे. कधी फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने झुकत असतो तर कधी गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने झुकत असतो. आणि आता मात्र कुठेतरी झुकत असताना बीबी स्पोर्ट संघाच्या बाजूने फुल टॉस टर्न केलाय. मिडविकेट फिल्डर आहे, अगदी जमिनीला मात्र चेंडू गुदगुला करत निघून गेला. चांगली फिल्डिंग, चांगली फेक. आणि त्याचमुळे म्हणतो की बीबी स्पोर्ट इतर संघाचा आपण विचार जर केला तर नक्की सर्वच यंगस्टार आहेत, परंतु सांघिक कामगिरी या संघाची अतिशय चांगल्या प्रमाणे पाहायला मिळत असते. मागील 2-3 वर्षापासून या संघाने मात्र नक्कीच एक उंच भरारी घेतलेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन पहा किती सुंदर या ठिकाणी गोलंदाजी मात्र हाताळतोय केतन. कुठल्याही प्रमाणे फलंदाजाला मात्र मोठे फटके खेळण्याची मात्र संधी देत नाहीये. फक्त त्यांनी आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये एक धाव खर्च केली, विकेट सॅट्रिक पूर्ण केली आणि अशा रीतीने पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर जय सावरत किरोली संघाने गडी गमावले 6 धावा जोडला एकूण 46 आणि लक्ष्य असेल 47 धावांचं. जबरदस्त कमबॅक. या लक्ष्याचा पाठलाग होईल की नाहीये तत्पुरते आपण पुढील सामन्याची नाणेफेकी इथे संपन्न करणार आहोत. संजय स्पोर्ट सावध संघाच्या संगणकाला शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. एलकुदे संघाचे संगणक या ठिकाणी आलेले आहेत, कारण इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी होणं गरजेचं आहे. जर एखादा संगणक उपस्थित नसेल तर त्या संघाला 2 धावेने आम्ही पेनलाइज करू. तर आजच्या दिवसातील हा तिसरा सामना तुम्ही पाहणार आहात. संजय स्पोर्ट सावध विरुद्ध सौराय एलकुंदे. दोन्ही संघाचे संगणक नक्कीच आमच्याकडे वाटचाल करतायत आणि आम्ही विनंती करतो ज्यांच्या माध्यमातून आम्हाला जे थेट प्रेक्षेपणासाठी आर्थिक सहकार्य त्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे, मुलाचं सहकार्य म्हणावंच लागेल. सन्माननीय अक्काजी रघुनाथ तरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. तर मी नक्कीच दादांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करणार आहोत. दोन्ही संघाचे संगणक टॉस बॉक्समध्ये आलेले आहेत. आमचे पाहुणे सुद्धा या ठिकाणी येत आहेत. सन्माननीय अक्काजी रघुनाथजी तरे आमची लाईव्ह स्पॉन्सर, खूप मोलाचं योगदान त्यांच्या वतीने आम्हाला लाभलेलं आहे आणि त्याचे सन्माननीय
प्रशांत वागडे हे सुद्धा या ठिकाणी आमच्या टॉस बॉक्समध्ये जॉईन होत आहेत. प्रथम तर तुम्हाला आम्ही नाण्याची माहिती करून देतो. एका बाजूला पाहू शकाल बाल गोपाल स्पोर्ट आहे, तर दुसरीकडे पाहू शकाल गीता स्मृती चषक, असं तुम्हाला नामोल्लेख इथे करायचं आहे. तर सभासंघाचे कॅप्टन कॉल देत आहेत. बाल गोपाल स्पोर्ट असं म्हणणं आहे, परंतु गीता स्मृती चषक आलेला आहे. नाणेफेकीचा कौल एलकुंदे संघाच्या बाजूने जात असताना मान्यवरांचा आभार आणि विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. विजय नाणेफेकीचा कौल प्राप्त केला आणि समोर संघ आहे संजय स्पोर्ट सावत. काय करण्याचा निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. मागच्या सत्रापैकी आपण जर विचार केला तर नक्की तुमच्या संघाची कामगिरी चांगली होती, परंतु या सत्रामध्ये काही नवीन यंगस्टार खेळाडू तुमच्या संघामध्ये काही भरणा आहे का? 2-3 प्लेयर आहेत नवीन मॅच मध्ये बघायला भेटतील. मग त्यांच्याकडे काय तू अपेक्षा ठेवणार आहेस? अपेक्षा तर सर्व खेळाडूकडून असते, जाता जाता म्हणजे 100% देण्याचा प्रयत्न करावा. स्पर्धा आपण जर पाहिली तर अतिशय चांगली स्पर्धा आहे. क्रीडांगण सुद्धा अतिशय सुसज्ज क्रीडांगण आहे. तर या स्पर्धेबद्दल 2 शब्द. स्पर्धा तर खूप चांगली आणि हा ग्राउंड इथं म्हणजे खेळायला खूपच मजा येते. दरवर्षी खेळतो तेव्हा मस्त मजा येते. कारण की तुला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. दामू पूर्ण संघ ताकदीने आला की काही खेळाडूची अनुपस्थिती आहे? नाही, तोच संघ आहे. तर बॅटिंग करायची आहे. समोर विजय वाकड्यांचा संघ आहे, तर किती धावसंख्येचा लक्ष ठेवण्याचा एक माणूस असेल? 40+. तुम्ही स्पर्धा कालपासून पाहता आणि की आज अगदी फलंदाजांसाठी नंदनवन खेळपट्टी ठरलेली आहे. अनेक फलंदाजांनी मात्र खेळपट्टीचा अतिशय चांगल्या प्रमाणे वापर केला आहे. तर तुला काय वाटतं की आपली तुमची गोलंदाजी पाहिल्यानंतर की एक्झॅक्टली एवढा जर आम्ही जर टार्गेट दिला तर आमचे गोलंदाज त्याचा संरक्षण करतील? 40च्या खालीच ठेवू शकतो आम्ही. आणि तुझं काय मत आहे या स्पर्धेबद्दल? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि ग्राउंड तर चांगलाच आहे, खेळायला मजा येईल. तर चांगली मॅच होईल आम्ही अपेक्षा करू शकतो. हो, नक्की. तर तुला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, नाणेफेकीचा कौल इथे संपन्न झाला आणि एलकुंदे संघाच्या बाजूने गेला आणि प्रथमतः त्या संघानं गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. थँक्यू. धन्यवाद योगेशजी पाटील. चला संवाद माझ्याकडे यावेळेस पहा पहिला चेंडू अपील केली गेली आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर इथे पंचांचा इशारा, फलंदाज होतोय बाद. विकेट डाऊन आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट क्रमांक पहिला. प्रथमतः बॅटिंग करताना टीम जय स्पोर्ट्स किरवली संघाने धावा बनवल्या गेल्यात 46. नाणेफेकीचा कौल टीम इताडे संघ जिंकली. त्यानंतर आमंत्रित केलं गेलं बॅटिंग करण्यासाठी आणि बॅटिंग करताना जर बघितलं गेलं तर टीम किरवली संघाने 46 धावा बनवल्या. 47 धावांचं एक मापक आव्हान दिलं गेलंय आणि ते आव्हान पार पाडताना आता मात्र 2 सलामीचे बॅटर्स आपण बीबी स्पोर्ट्स इताडे संघाकडनं पाहतोय. एका बाजूला करण आहे, दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं तर साहिल होता आणि पहिला चेंडू मात्र साहिलच्या अगेन्स्ट फुलर लेनचा इम्पॅक्ट करत होता. लाईनमध्ये पिचिंग होता, विकेटला हिटिंग करत होता आणि त्यानंतर पंचांचा इशारा अगदी सरळ सोपं 0 या आकड्यावरती विकेट क्रमांक पहिला आपण डाऊन होताना पाहायला मिळतोय. एका विकेटच्या नुकसानवरती धावसंख्या आपण फळकावरती 0 पाहतोय. इनॅट नंबर 3 वरती अर्थात तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आपण केतन पाटीलला पाहतोय. गोलंदाजीवरती गोलंदाज विनोद आहे. गोलंदाज यार हा चेंडू पहा हलक्या गतीने कट केलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. आता मात्र इथून रेस लागली जाईल. चेंडूच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक अडवला तर गेलाय पण त्यानंतर जर बघितलं गेलं तर इथे धावा बनवल्या गेल्या किती तर 3 धावा बनवल्या गेल्या. दोन धावा घेतल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 3 धावा घेतल्यात आणि या 3 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचला गेल्या श्री गणेशा करताना 3 या आकड्यावरती. पुढचा चेंडू यावेळेस पहा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये सरळ निघून जातोय. सीमारेषा बाहेर चौकाराकरिता आला 4 धावा. यांचं इथे शुभागमन झालं. यस, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. मी विनंती करेन की आपण या व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. बालगोपाल स्पोर्ट सोनालेपाडा आयोजित स्वर्गीय गीता भोई स्मृती चषक 2024च्या या महासंग्रामामध्ये
47 पार पडताना पहिल्या चेंडूवरती विकेट गमावला गेला, दुसऱ्या चेंडूवरती आला 3 धावा. त्यानंतर करणच्या बॅटमध्ये एक सुंदर चौकार. हा पहा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू आहे, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल आणि मग अडवून फेकी करेपर्यंत 2 धावा तर सहज सोप्या पद्धतीने. पण करण पाटील आणि विचार केला तर नॉन स्ट्रायकर 8चा खेळाडू केतन पाटील 2 सख्खे बंधू आहेत आणि या 2 बंधूंची जुगलबंदी पाहण्याची मजा जी आहे ना ती वेगळीच आहे, कारण की तालमेल खूप चांगला आहे. बघा खेळपट्टीवरती सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमची कॉलिंग, तुमचं एकामेकाची युनिटी किती चांगली आहे, एकामेकावरती असलेला विश्वास किती चांगला आहे. हा पहा शपल क्रॉस केला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, चेंडू डीप मध्ये सरळ निघून जाणार आहे. हाय अँड हँडसम येतोय मोठा फटका, षटकार. जाऊन पोहोचते या 15 या आकड्यावरती. 47 धावांचा पटला करताना सुरुवातीच्या पॉवर प्ले मध्ये फलंदाजी कशी करावी तर मी म्हणेन की करण आणि केतन सारखे करावी. अफलातून बॅटिंग चालू आहे. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती असताना 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावा फळकावरती आपण पाहतोय 15 या आकड्यावरती. शेवटचा अंतिमचा चेंडू कुलंदाज सय्यार. पुन्हा एकदा शफल क्रॉस केलाय, वन्स अगेन मिड विकेटच्या डोक्यावरनं आणखी एक बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका. फलंदाज करण पाटीलच्या बॅटमधनं हा येतोय 6 धावा. षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा बनवल्या गेल्या, ज्यामध्ये करण पाटीलच्या बॅटमधनं 2 षटकार 1 चौकार पाहिला. केतनच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवरती 3 धावा 300च्या स्ट्राईक रेटने, तो देखील आता आपण स्ट्रायकर एंडला पाहतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा फळकावरती खूप चांगल्या पद्धतीने पॉवर प्लेचा वापर केला गेला. बघा अनेकदा असं म्हटलं जातं ना की पॉवर प्ले मध्ये तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं आहे तर मोठ्या फटक्यांच्या ऐवजी तुम्ही गॅप शोधा. इथे गॅप देखील शोधला फलंदाजाने केतनने आणि दुसऱ्या बाजूला जर करणने आणि दुसऱ्याच बाजूला जर बघितला गेला तर मोठे फटके देखील मारण्याचं काम केला गेला आणि त्याच अनुषंगाने धावा 21 बनवल्या. बघा पहिल्या चेंडूवरती विकेट आला होता. अनेक वेळा आपण पाहतोय ना की पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यावरती फलंदाजांवरती थोडासा दबाव असतो किंवा गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढलेला असतो, पण त्याच्यात दुसऱ्या क्षणी पलटवार कसा करावा किंवा आपल्या संघाला पुन्हा एकदा बॅक कसं करावं ना ते या 2 फलंदाजांनी दाखवून दिलंय. अफलातून पारी, इथून आता कमबॅक करावा लागेल टीम किरवली संघाला, कारण की धावा बघा 47 आहेत. पहिल्या षटकामध्ये 21 धावा बनवल्या गेला, त्यामुळे आता सरासरी अगदी कमी आहे आणि ही सरासरी जर वाढवायची आहे तर विकेट टेकिंगचा विचार किंवा विकेट टेकर गोलंदाजाकडे आता मात्र तुम्हाला जावं लागेल. आणि षटक क्रमांक 2 गोलंदाजीवरती विनोद पाहतोय ऑन साइडला. पहिला चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू, मिड विकेटचा खेळाडू तिथे पोहोचतोय. फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे, सक्सेसफुली मात्र ठरवली जाईल आणि याच 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 23 आकड्यावरती. गोलंदाजीवरती आपण गोलंदाज विनोद बजागेला पाहतोय. पहिल्या षटकांचा जर विचार केला तर तो देखील विनोद बजागेच होता. एका बाजूला सिनियर विनोद बजागे तर दुसऱ्या बाजूला ज्युनियर विनोद बजागे. अनेकदा आपण पाहतोय ना की एका संघामध्ये एकाच नावाचे 2 खेळाडू देखील असतात, मग आपण सिनियर ज्युनियर असा उल्लेख करत असतो. यावेळेस पहा टप्पा पडल्यानंतर टप्प्यामध्ये टर्न होता, टप्प्यामधली गती कमी झाली, चांगला व्हेरिएशनने तितक्याच चांगल्या पद्धतीने चेंडू खेळून देखील काढला. काय फलंदाजाने बघा शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला वेट केला गेला आणि तदनंतर डीप मध्ये खेळला गेला. 2 धावा तिथे बनवल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 25 आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. एका विकेटच्या नुकसानवरती 25 धावा फळकावरती आहेत. दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर बघा पॉवर प्ले मध्ये धावा वेगाने बनवल्या गेल्या. दुसरं षटक जसं प्रगतीपथावरती आलं, क्षेत्ररक्षकाचे निर्बंध जे होतं ते हटवलं, दूरवरती पसरलं क्षेत्ररक्षण, पण जमाची बाजू काय तर जिथे धावा बनवायच्या होत्या ना तिथे डबल सिंगल चालू ठेवलंय. असं म्हणतात ना की क्रिकेटची लाईफलाईन ही डबल सिंगल आणि त्याच डबल सिंगलवरती आता मात्र पारी हळूहळू का होईना पण वाढवण्याचं काम हे दोन्ही फलंदाज करतात. येणारा तिसरा चेंडू बॅटची कडा घेतली आहे आणि डीप फाईनचा क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव आपण पाहतोय आणि एका सिंगलच्या मदतीनं धाव संख्या 26
26 या आकड्यावरती आणि आता स्ट्रायकर एंडला करण पाटीलला पाहतोय जो आक्रमकतेने बॅटिंग केले. लगातारच्या मागच्या 2 चेंडूवरती 2 षटकार जोडले. जर इथे आणखी एक षटकार आला तर लगातारचा तिसरा षटकार येऊ शकतो. आणि या स्पर्धेमध्ये आपण मागच्याच मॅच मध्ये 2 फलंदाजांना पाहिलं लगातार 3 षटकार मारणारे. तीन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावा फलकावरती आपण पाहतोय 26-26 या आकड्यावरती आपण पाहतोय. आपण या स्पर्धेचा आनंद घेतोय. बालगोपाल स्पोर्ट्स सोनाली पाडा आयोजित स्वर्गीय गीता भोईर स्मृती चषक 2024 चा हा महासंग्राम सध्याच्या घडीला या विभागामध्ये चालू आहे. खूप सुंदर मैदान आपल्याला पाहायला मिळते आणि नक्कीच या गावामध्ये जेव्हा पण पाहिलं ना तर मैदानाचा खूप जास्त चर्चा होते. कारण की याच मैदानावरती अनेक साऱ्या स्पर्धा आपण पाहत असतो आणि सुंदर पद्धतीने मैदान मात्र बनवलं गेलंय सोनाली पाड्याच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. चेंडू क्रमांक 4 विनोद बजागे. स्लोवर चेंडू होता फुलर लेनचा. अगदी फ्लाइटेड डिलिव्हरी होती आणि त्यानंतर तितक्याच चांगल्या पद्धतीने चेंडूला एलिव्हेट देखील केला गेला आणि 2 धावा मात्र तिथे बनवल्यात. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढतायत. धावसंख्या 28-28 आकड्यावरती आपण पाहतोय. 26 धावा होत्या. 2 धावा बनवल्या गेल्या. 28 धावसंख्या फलकावरती आहे. 1 विकेट गमावला गेलाय. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना विनोद बजागे मात्र गोलंदाजीवरती आहे. इथून आता विचार केला तर बघा इक्वेशनचं जर बघितलं तर 14 चेंडूमध्ये 19 धावा बनवायच्या आहेत. फाईटचा जर विचार केला तर जवळजवळ बॉल टू बॉल फाईट आहे अशीच म्हणावी लागेल. पण इथे पहा फटका खूप सुंदर आहे. अगदी ऑफस्टम्पचा चेंडूला एक्झिक्यूट केला गेला तो म्हणजे डीप बॅकवर्ड स्क्वेअरला गेला आणि पंचांचा इशारा 6 धावा इथे लिहिला गेला. नाही हो माघार कधी घेत नाही हो माघार. स्वभावी आई हुशार आज झाला या फेमस स्टार. झाला या फेमस स्टार. आज झाला या फेमस स्टार. केला तर त्याला साथ चांगली देतोय. करण आक्रमकतेने बॅटिंग करतोय आणि ज्यामध्ये करणचा जर वैयक्तिक स्कोर पाहिला तर मग 23 धावा 6 चेंडूमध्ये त्याने बनवल्या गेल्यात. ज्यामध्ये आपण 4 षटकार पाहिलेत. 1 चौकार पाहिला. 3 षटकार आहेत माफ करा. गोलंदाज तयार. येणारा पुढचा चेंडू पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न होता. आता डीप मध्ये खेळाडू आहे त्या रेस पर्यंत पोहोचेल का पण चेंडू तो आधी पोहोचण्याआधी निघून गेला सीमारेषा बाहेर. चौकाराकरिता आला 4 धावा. बघा 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि या पहिल्या 2 षटकामध्ये 47चा पाठलाग करताना धावा पहिल्या षटकात बनवल्या 21. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 17 आणि टोटल धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 38-38 या आकड्यावरती. आता 12 चेंडू आणि इक्वेशनचा जर विचार केला तर 12 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत 9. रोखू शकतात पण त्यासाठी तितक्याच तत्परतेने गोलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू स्विचिटची तयारी केली. यावेळेस अपील तर स्ट्रॉंग होती पण संपर्क नव्हता बॅटचा. दूरवरती राहिलेली. पंचांचा इशारा डॉट बॉलची सांगता. पहिला चेंडू आला डॉट. गोलंदाजीवरती आपण गोलंदाज नितीनला पाहतोय. गोलंदाज यार पुढचा चेंडू यावेळेस पहा लाईन मध्ये आणण्याचा प्रयत्न केला. अपील तर स्ट्रॉंग आहे पण पंचांचा इशारा काय तर इथे लेग बाईसच्या स्वरूपात 1 धाव कंप्लीट केली जाईल कारण की अपील केली गेली. इम्पॅक्ट करत नव्हता लाईन मध्ये चेंडू. ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर होता आणि नंतर जर बघितलं तर 1 चोरटी धाव अर्थात लेग बाईसच्या स्वरूपामध्ये कंप्लीट केली आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती वाढताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचते 39 आकड्यावरती. 8 धावा अजून देखील बनवायच्या. चेंडू हातामध्ये राहता शिल्लक ते 10. स्लोवर चेंडू फ्लाइटेड डिलिव्हरी होती आणि मग चेंडू सरळ 1 बाउन्स निघून जातोय पण पंचांचा इशारा आहे 1 बाउन्स नव्हे तर इथे 6 धावा आहेत. षटकार. यार
या हलक्या गतीने चेंडूला हवेमध्ये फटका फसलाय. पाठीमागे खेळाडू अगदी पुढे होता आणि त्यानंतर झेल टिपली जाईल. विकेट क्रमांक 2 फलंदाज होतोय बाद. तर नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडला आपण रितेशला पाहतोय. 2 धाब्यांची गरज अजून देखील असणारे टीम इताडे संघाला. बीबी स्पोर्ट्स इताडे विपक्षामध्ये आपण जे स्पोर्ट्स किरवली संघ पाहतोय. आणि प्रथमतः बॅटिंग करताना 46 बनवल्या. 47 धावांचा वान दिला आणि तोच पार पाडताना आता जर बघितलं गेलं तर एका सेफ पोझिशनवरती आणला गेलाय. त्याचं रिझन काय तर करणची अफलातून बॅटिंग यामध्ये 36 धावा वैयक्तिक बनवल्या गेल्या. स्लोवर चेंडू होता. फुल टॉस इथे ऑन साइडला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे आणि सरळ त्याच्या हातामध्ये बॅक टू बॅक परतावं लागतं. फलंदाज जितू भोईरला पाहतोय. ओके, हे विकेट जर अगदी दुसऱ्या षटकामध्ये आले असते ना तर मी म्हणेन की आता मॅच काहीशी वेगळी असती. पण एका सेफ पोझिशनवरती मॅच पोहोचवली गेली म्हणूनच की काय तितकासा दबाव नाहीये इताडे संघावरती. पण विकेट आधी घ्यायला हवे होते. म्हणून म्हणतात ना की वेळ ही तुम्हा आम्हासाठी कधी संपत नाही. इथे पहा लगातारचा 3रा विकेट. लगातार 3 फलंदाजांना मात्र परतावा भाग पाडला गेलाय. गोलंदाज नितीन आणि इथून मात्र पुन्हा एकदा इशारे देतोय की काय पलटवारचे. गेला पण जसा करण बॅटिंगला आला, केतन बॅटिंगला आला तसा मात्र करणच्या विपक्षामध्ये पहिल्या चेंडूवरती 6 जोडला आणि 6-2चं इक्वेशन जे होतं ते पहिल्या चेंडूवरती मात्र समाप्त केलंय. आणि टीम बीबी स्पोर्ट्स इताडेचा विचार केला तर इथून 6 विकेटने मात्र या मॅच मध्ये वॉन होत आहेत. जवळात पोस्ट मॅच प्रेझेंटेशनकडे प्रथमतः बॅटिंग करताना जे स्पोर्ट्स किरवली संघाने 46 धावा बनवल्या, ज्यामध्ये बॅटिंगचा विचार केला तर विनोदची बॅटिंग आपण खूप चांगली पाहिली. 13 धावा त्याने बनवल्या. पप्पूने 23 धावा बनवल्या होत्या. पण तदनंतर जर बघितलं तर एकही असा फलंदाज नव्हता ज्याने डबल फिगरमध्ये धावा बनवल्या गेल्या. म्हणून ज्या अपेक्षेने उतरली होती जे स्पोर्ट्स किरवली संघ बॅटिंग करण्यासाठी तितक्या धावा बनवू शकला नाही. 47 धावांचं एक मापक आव्हान दिला गेला आणि तोच पार पाडताना करणने 36 धावा बनवल्या. त्याच्या छोटे बंधूंचा जर विचार केला की त्यांनी धावा बनवल्या गेल्या 15 आणि या मॅचचा हिरो अर्थात मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात करण पाटीलला.
माफ करा, आपण मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात केतनला. बघा, दोन बंधू असल्या कारणामुळे जो भाराव आमचा आला होता त्याचे देखील कन्फ्युजन झाले. मग केतनला करणची उपमा दिली आणि करणला केतन बनवला गेला. इट्स ओके, पण मॅन ऑफ द मॅच एकाच घरात जाणार आहे किंवा एकाच बंधूला मिळणार आहे. आपण मॅन ऑफ द मॅच सन्मानित करतो केतनला. खूप चांगली खेळी केतनच्या माध्यमातून पाहायला मिळाली. शुभेच्छा देऊयात त्याला पुढील वाटचालीसाठी आणि जाऊयात या पुढची होणारी मॅच जिथे दोन्ही संघ रेडी आहेत. आणि कॉम्बॉक्समध्ये देखील आपण करूयात बदल. तुमच्या समवेत पहिल्या पूर्वार्धामध्ये जॉईन होतील पुन्हा एकदा योगेशजी पाटील. तर आपल्या स्टाईलनं मात्र या ठिकाणी हा सामना मात्र फिनिश केला बीबी स्पोर्ट इताडे संघानं. आणि त्यांच्यासाठी एक गुड न्यूज आहे सन्माननीय भगवानजी पाटील यांच्या वतीनं. जर तुम्ही आजच्या दिवसामध्ये जर क्वालिफाय झाली या स्पर्धेमध्ये तर तुम्हाला नक्कीच दमन दौरा असणार आहे. तर आजच्या दिवसातील दुसरा सामना इथे संपन्न झाला. आपण तिसऱ्या सामन्याकडे मात्र वाटचाल करतो. एलकुंदे विरुद्ध सावध असा सामना तुम्ही पाहणार आहात. सावरा एलकुंदे संघाने नाणेफेकीचा कौल प्राप्त केला आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला. थोडा वेळ आहे आपल्याकडे, तर नक्कीच ज्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं या स्पर्धेमध्ये त्या सर्व दानशूर दात्यांचा आम्ही या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीनं बालगोपाल सोनालपाडा संघाच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. तुम्ही पाहता मित्रांनो, बालगोपाल सोनालपाडा आयोजित स्वर्गीय गीता भोईर स्मृती चषक 2024 आणि त्यांच्या स्मरणार्थ आम्हाला नक्कीच पहिल्या क्रमांकासाठी आणि दुसऱ्या क्रमांकासाठी ट्रॉफी लाभलेली आहे. सन्माननीय भालचंद्र मधुकरजी तरे यांच्याकडून त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. त्यानंतर स्वर्गीय गीता भोईर यांच्या स्मरणार्थ आम्हाला नक्कीच तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी लाभलेली आहे. मानकुलीची उद्योजक सन्माननीय मयूर सुभाष भोईर यांच्या वतीनं त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. त्यानंतर प्रत्येक मानवतम्यासाठी सुंदर आकर्षक ट्रॉफी लाभलेली आहे. स्वर्गीय रखमाबाई बाळराम पाटील यांच्या स्मरणार्थ अनिलजी पाटील यासकडे आम्हाला ट्रॉफी लाभलेली आहे. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. जे पाहुण्यांसाठी सन्मान चिन्ह पाहतो मित्रांनो, एलकुंदे गावातील सन्माननीय गोपालजी गोविंद मसने आणि सोनालेपाड्याचे शाखा प्रमुख सन्माननीय अशोकजी गुरुनाथ तरे यांच्या वतीनं आम्हाला सन्मान चिन्ह लाभलेलं आहे. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि सन्माननीय विघ्नेशजी गोपाल मसने यासकडे सुद्धा आम्हाला